The Great Happiness. बुद्धं शरणं गच्छामि। किच्छो मनुष्यपटिलाभो किच्छं मच्चान जीवितं किच्छं सद्धम्म सवनं किच्छो बुद्धानं उपादो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर या ठिकाणी भीमज्योती महिला मंडळ यांच्या विद्यमाने एक दिवसीय धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। जांब रोड नवीन सोनखास मंगरुळपीर जिल्हा वाशिम या ठिकाणी। तेव्हा माझ्या समवेत धम्मदेशना देण्यासाठी धम्म मंचावरती उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचप्रमाणे ज्यांनी आताच आपणास सुंदर अशी धम्मदेशना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, भीमछावा प्रतिष्ठान परिवर्तनवादी महिला मंडळ सोनखास, नालंदा महिला मंडळ सोनखास, प्रशिक नगर महिला मंडळ शहापूर, पंचशील नगर महिला मंडळ, अशोक नगर महिला मंडळ तथा मंगरुळपीर तालुक्यातील सर्व समाज बांधव आणि दूरदूरवरून धम्मदेशना श्रवण करण्यासाठी येथे उपस्थित असलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। एवढी मोठी प्रचंड गर्दी, मला वाटतं सर्व मंगरुळपीर तर इथं आहेच आहे, पण वाशिम जिल्ह्यातील सुद्धा असंख्य लोक मोठ्या श्रद्धेने इथे उपस्थित आहेत। खरोखर भीमज्योती महिला मंडळाने या मंगरुळपीरामध्ये ही एवढी मोठी धम्मक्रांती घडवून आणली आहे, तेव्हा सर्वप्रथम पुनश्च एकदा या महिला मंडळांसाठी आपण टाळ्यांच्या गजरांमध्ये त्यांचं अभिनंदन आणि स्वागत करावे।
ज्या ज्या दानदात्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम इथे यशस्वी होतो आहे, ज्यांनी ज्यांनी जे म्हणून कोणतं सहकार्य केलं या कार्यक्रमासाठी, त्या सगळ्याच दानदात्यांच्या प्रती मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी वारंवार फोन करून निमंत्रित केले, अशी तोंड ओळख तर कुणाचीच नाही। कोणी भगत होतं तर कोणी अजून काय काय होतं, खडसे भगत बापा कुणाची ओळख नाही आपल्याला। बरं झालं नाही ते, नाही तर इथून नाव घेतलं की कार्यक्रम बिघडते, हे आम्हाला चांगलं ठाऊक आहे। लहानपणापासून समाजात आहोत, कारण पोट दुखण्यावर गोळ्या कुठं भेटत नाहीत। त्या नाव घेतल्यावर जेव्हा पोट दुखते तर त्याच्या कुठे गोळ्या नाहीत, म्हणून त्या सगळ्या माता भगिनींच्या प्रती सुद्धा मी विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। अनेक वेळा फोन आले, भंतेजी मंगरुळपीरला तारीख द्या तारीख द्या, आणि शेवटी ही तारीख दिली। मला वाटतं यापूर्वी एक तारखेच्या बद्दल चर्चा केली, पण ही तारीख फायनल झाली। आणि आम्ही पाहिलं, जेव्हा एंट्री केली, आम्ही जेव्हा उतरलो गाडीतून, तेव्हा असा आनंद ओसंडून मावत नव्हता यांच्या चेहऱ्यावरती। तिथे त्या खडसे परिवारामध्ये भोजन कुठे झालं, तिथे त्यांच्या घरी खडसे परिवारात भोजनदान झालं, आम्हाला दिलं भोजन। एवढा उत्साह यांच्या चेहऱ्यावरती ओसंडून मावत नव्हता, एवढा उत्साह होता महिलांचा आणि सर्वच उपासकांचा सुद्धा। तेव्हा मला अतिव आनंद होतो आहे तुम्हा सर्वांना भेटून। इथे प्रामुख्याने महिला वर्ग जास्त आहे, अजून लोंढेच्या लोंढे येतच आहे। मी त्या महिलांना आयोजकांना बोलू परेशान आहे बापा, इकडे इकडे चटया टाका, तिकडे चटया टाका, मांडव वाढवा, अजून काय काय वाढवा। ते डेकोरेशन वाले परेशान आहे, चटया आणू मंडप आणू। ते उपासक आपल्या खुर्च्या इकडून तिकडून नेण्यात परेशान आहेत, आणि अजून लोक येणं सुरूच आहे। इकडे कोणीतरी उभे आहे, तिकडे कोणीतरी उभे आहे, कोणी उन्हात बसलाय। एवढा मोठा पेंडॉल टाकून देखील एवढी मोठी गर्दी झाली आहे, तर खरोखरच मला वाटतं आदर्श बौद्ध समाज, जो बाबासाहेबांना अभिप्रेत आदर्श बौद्ध समाज आहे, तो निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे। आणि हे त्यांचं लक्षण आहे। तुम्ही त्या बौद्ध लोकांपैकी आहात जे बाबासाहेबांना अभिप्रेत आहे, हाच तुमचा सन्मान आहे। त्यामुळे बघा, आज बोलण्यासाठी मी महिलांच्यासाठीच विषय निवडलेला आहे, पण याचा अर्थ असा नाही की पुरुषांना गोळ्या बसणार नाही। गोळ्या तर महिलांनाही बसतील आणि पुरुषांनाही बसतील, कारण आम्ही पाहतो आहे अनेक शहरात गावामध्ये भिसीचे काहीतरी कार्यक्रम असतात। हे भंतेजी त्या दिवशी आम्हाला सांगितलं, तर आम्हाला काय माहीत नाही भिसी काय असते, अजून मला कळालं नाही भिसी काय असते ते। भंतेजी म्हणे बाया एकत्र जमतात म्हणे, पैशाचा व्यवहार होतो म्हणे। तर असे अनेक ठिकाणी होते म्हणे, गावखेड्यातही चालते फार मोठं आणि शहरातही चालतंय। तर मागे बघा हुडकेश्वर नागपुरात परिषद झाली, अनेक ठिकाणी महिलांनी कार्यक्रम घेतला, यवतमाळला महिलांनी कार्यक्रम घेतला। आम्ही बऱ्याच ठिकाणी चाललो आहे। आता पुरुष झाले मागे गेले, मागे महिला पुढे आल्या, आणि बाबासाहेब म्हणाले ज्या समाजातल्या स्त्रियांनी आपली स्वतःची प्रगती करून घेतली आहे, त्या समाजाची प्रगती ही सगळ्या समाजापेक्षा जास्त होऊ शकते। आणि म्हणून पुन्हा एकदा सगळ्या माता भगिनींच्यासाठी मी तुम्हा सर्वांचं कौतुक करतो, तुम्ही पुढाकार घेतला। आम्ही इथं पाहतच होतो बापा, कोणी पुरुष येते की नाही पुढे, कोणी येते की नाही पुढे, तर इथं कोणी पुरुषाला औषधाला बोलवलं नाही। खरं तर याच्यात काही तुमचा अपमान नाही, असेही कार्यक्रम आम्ही पाहतो अनेक ठिकाणी की तिथं महिलांना बोलवतच नाही। मी म्हणतो पुरुषांना वेळ देण्यासाठी, मदत करण्यासाठी स्त्रियांचा पण मोठा पाठबळ असते ना, मोठं सहकार्य असते। स्त्रियांनी जर वेळ दिला नाही, सहकार्य केला नाही, तर पुरुष काय वेळ देतील, काय काम करतील। आणि त्यामुळे तुम्ही हे घडवून आणताय, निश्चितच खरोखर तुम्ही धन्यवादास पात्र आहात, गौरवास पात्र आहात। आणि म्हणून वेळ वाया न घालवता मी आज तुम्हाला भगवान बुद्धांनी श्रावस्तीमध्ये राहत असताना दिलेली एक छोटीशी धम्मदेशना देणार आहे। तर मी तुम्हाला महिलांच्यासाठी उपदेश करणार आहे, तो म्हणजे
एकदा भगवान आपले श्रावस्तीमध्ये राहत होते. तुम्ही श्रावस्तीला गेलात? कोण कोण गेला श्रावस्तीला? बाप्पा, तुम्ही तर लई लोक जाऊन आले श्रावस्तीला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जे गेले नाहीत ते पण जा, जाण्याच्या अगोदर. खरंच सांगतो, तुमचा मुलगा म्हणून सांगतो, तुमचा भाऊ म्हणून सांगतो, खरंच सांगतो तुम्हाला, भगवानच म्हणाले की जाण्याच्या अगोदर एकदा तरी बुद्धगयेला गेलो पाहिजे. जर बुद्धावर, धम्मावर, संघावर आपली श्रद्धा असेल तर ती श्रद्धा प्रकट करण्यासाठी बुद्धगयेला आपण जरूर गेलो पाहिजे. त्या लुंबिनीला आपण जरूर गेलो पाहिजे. त्या सारनाथला आपण जरूर गेलो पाहिजे. त्या कुशीनगरला आपण जरूर गेलो पाहिजे. आम्ही नेहमी जात असतो बघा. आणि त्यामुळे मी तुम्हाला त्या श्रावस्तीतच घडलेली घटना सांगेल, विशेष म्हणजे महिलांच्यासाठी. तुम्ही यदा कदाचित आपल्या चॅनलवरून ऐकलंही असेल हे प्रवचन, परंतु इथे महिलांची खूप जास्त गर्दी आहे. पुरुष तर आहेतच आहेत, पण महिला खूप जास्त प्रमाणात आहेत. आणि तुम्ही हा जो कार्यक्रम मला वाटतं जिथे आयोजित केला आहे, त्या आजूबाजूला इतर समाजाचे घरं सुद्धा आहेत. आणि भगवंताचा धम्म सर्वांच्यासाठीच आहे. मी नेहमी सांगतोय, भगवान बुद्ध काय आपलेच आहेत का? फक्त नाही आहे. तर भगवंताचा उपदेश, भगवंताचं तत्वज्ञान आपल्यापुरतंच असेल काय? नाही आहे, ते सार्वजनिक आहे. तर हा उपदेश सुद्धा सार्वजनिकच आहे. तर भगवान बुद्ध त्या गंधकुटीमध्ये, श्रावस्तीमध्ये राहत होते. आणि एक दिवस अनाथ पिंडकाकडे, जो सुदत्त होता, सावकार होता, श्रेष्ठी होता, भगवंताच्या काळामध्ये अत्यंत श्रद्धावान होता, ज्याच्यामुळे भगवान बुद्ध श्रावस्तीला आले होते, त्या अनाथ पिंडकाकडे भोजनदान होते. भगवंतानं परिमंडल केलं, भिक्षापात्र घेतलं, भिक्षू सोबत होते. भगवान गेले अनाथ पिंडकाच्या घरी. उच्च आसन तयार केलं होतं भगवंताच्यासाठी, भिक्षूंसाठी. भगवान बसले भोजनासाठी. बसल्यानंतर घरातून, किचन मधून एकदम कल्लोळ गोंगाट ऐकायला येत होता. एकदम जोरजोरात कोणीतरी स्त्री बोलत होती आणि ओरडू ओरडू मोठ्या तावातावाने बोलत होती. कुणाला तरी उद्धटपणे बोलत होती. शिवीगाळीची भाषा, कठोर भाषा वापरत होती. आणि तो गोंगाट सुरू होता. भगवान शांतता प्रिय होते आपले. मग भगवंताच्या समोर अनाथ पिंडक छोट्या आसनावरती खाली बसले होते. त्यांनी भगवंताला अभिवादन केलं. आणि भगवान बुद्धांनी त्यांना विचारलं, सुदत्त, तुमच्या घरामध्ये कोणी काही मासेमारी वगैरे करत आहे का? मासेमारी समजते ना? तिथं कल्लोळ होतो ना, गोंगाट होतो ना, अरे धरा 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 धरा, पकडा 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 पकडा, असं होत असेल तर भगवान त्या सुदत्ताला म्हणतात, अनाथ पिंडकाला म्हणतात की तुझ्या घरामध्ये काही मासेमारी वगैरे सुरू आहे का? एवढा गोंधळ, एवढा गोंगाट, एवढा कल्लोळ कशामुळे सुरू आहे? कोण बोलत आहे एवढ्या मोठमोठ्याने, एवढ्या तावातावाने, एवढ्या उद्धटपणे कोण बोलत आहे? तर ते अनाथ पिंडक खाली मान घालतात. एवढा मोठा सावकार, पण भगवंताच्या प्रती, धम्माच्या प्रती आणि संघाच्या प्रती प्रचंड श्रद्धा होती त्यांच्यावर. तुम्ही बौद्ध साहित्य वाचलं ना, किंवा अनेक प्रवचनं तुम्ही ऐकत असाल, तर बहुसंख्य भिक्खूंच्या मुखातून धम्मदेशना देताना अनाथ पिंडकाचं नाव निघते बघ. ते पात्र होते त्यासाठी. बौद्ध साहित्यामध्ये त्यांचा गुणगौरव केलेला आहे भगवंताने अनेक अनेक ठिकाणी. त्यांच्यासारखी श्रद्धा दानशूरांमध्ये ते अग्र होते, उपासकांमध्ये, दानशूर असणाऱ्यांमध्ये ते अग्र होते. तर भगवंताने विचारल्यानंतर अनाथ पिंडकाने, सुदत्ताने खाली मान घातली आणि भगवंताला सांगितलं, भगवान माफ करा, आत्ता काही दिवसांपूर्वी माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि सुजाता नावाची सून मी केली आहे. ती श्रीमंत घरची आहे, रूपवान आहे, सुंदर आहे, आणि त्यामुळे की काय माहिती नाही, ती एकदम कोणाचाच आदर करत नाही. सासू सासऱ्यांचा पण आदर करत नाही, मान सन्मान करत नाही, त्यांना अपमानित करते. नवऱ्याचा पण आदर करत नाही, उद्धटपणे बोलते, फिरून बोलते, अपमानित करते. आणि सगळ्यात भगवान बुद्धाच्या बद्दल पण श्रद्धा नाही. भगवान बुद्धाला सुद्धा ती म्हणजे असं मानत नाही, श्रद्धा ठेवत नाही. सिलवान गुणवान तर काही विषयच नाही, तिचा कशावरच विश्वास नाही. भगवान आता हे सांगत होता, आता भगवंताकडे चुगली होत नाही. मी नेहमी सांगतो माझ्या माता भगिनीला आणि सगळ्यांनाच की समजा तुम्हाला जे काही असे प्रॉब्लेम्स असतील तर योग्य व्यक्तीकडे सांगितले पाहिजे, की जो व्यक्ती त्याच्यावर तुम्हाला सोल्युशन देईल, उपाय सांगेल, आणि ते पण एकदम निरपेक्ष भावनेतून, निस्वार्थपणे. पण तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजे आपण कोणाला सांगतो. नाही तर गाडी बिघडते. कारण मी सांगतो, पेट्रोलच्या रॉकेलच्या कॅनीच घेऊन बसलेले लोक आहे तुमच्या शेजारी. तुम्ही जर कधी सांगितलं
अहो आता एकही वर्ष झालं नाही पहा माझ्या लग्नाला, आणि सासूचं असं वागणं बरोबर आहे का? मला अशीच बोलते, सासरा असाच बोलते, आणि नवरा पण मारझोड करते, शिवीगाळ करते, घरात काही माझी किंमत नाही वगैरे. तुम्ही सांगून तर पहा. सांगू नका बापा, पण सांगतो जसं तुम्हाला अनुभव आलेला असेल तर ज्यांना सांगता की नाही ते लय हुशार किती येते. मग ती माय असेल कोणाची, बहीण असेल कोणाची, जाऊ असेल कोणाची, बुजुर्ग असेल किंवा एखादा माणूस असेल, ज्यांना कुणाला तुम्ही सांगितलं की असं असं होऊ लागलं, माझ्यावर अन्याय अत्याचार होते आणि यांना समजत कसं नाही, तर ते त्यांना वाटते अच्छा मला सांगितलं का. ते ऐकून घेते, येता का चहा पियाला, ये बाई म्हणते माझ्याकडे. चहा पियाला बोलवते, म्हणते कुठं लागलं, काहीच लागलेलं नसेल तरी म्हणते अर एवढं मारलं, अरे बाप, दोरीनं मारलं का लाकडानं मारलं का कशानं मारलं, लग्नाला 25 वर्ष झालं म्हणते, माझ्या बोट लावलं नाही म्हणते मला, आणि 2च वर्षात तुझ्या वाट्याला हे आलं म्हणते. आणि खरं तर 25 वर्षात कितीदा मार खाला असेल याची गिनती नसते, पण आपलं झाकून ठेवायची सवय लागलेली आहे आणि दुसऱ्याचं पकडायची सवय लागलेली लोकांना. कारण लोक बहिर्मुखी असतात, जास्त अंतर्मुखी नसतात. म्हणून पेट्रोलच्या कॅनीत घेऊन बसले, रॉकेलच्या कॅनीत घेऊन बसले, लावा लावीन चुगली करण्यात बापा. त्याच्यासाठी जर पुस्तकं लिहिल्या जाणार असते तर एका व्यक्तीकडे एवढा मोठमोठा ग्रंथ तयार झाला असता. रोज तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही, परंतु असे लोक आहे पाखडतच बसतील, आगच लावत बसतील, शेकोटी टाकतच राहतील. फक्त काही सांगितलं हा अरे बाप बरं या थोडं जेवण कर, बसा ना 5 मिनिटं, आणि तुम्ही हिताची गोष्ट कोणी करू द्या, मग म्हणते मला शाळेत जावं लागते, म्हणते पोराला आणायला जायचंय, आणि ठीक आहे बाई म्हणते. मग तुम्ही पाखडत बसले की बसा म्हणते, आणि तुम्ही हिताची गोष्ट करू लागली की वेळच नाही म्हणते, बोर करू लागली म्हणते मला. तुम्ही अनुभवला असेल बघा कोणाला, हितगुज करत असाल, तुम्ही चांगल्या गोष्टी करत असाल तर लोक बोर होतील. सगळे नाही, तुम्ही तर बिलकुलच नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. पण जगात असे लोक आहे की वाईट ऐकायला लय आवडते. जसं की आता समजा तिकडे जर कोणाचं भांडण झालं, इकडे कोणाचंच लक्ष लागणार नाही, तिकडे लोक जातील, हा काय झालं, कोणाला मारले, कोणाला का कुठून आले, काय झालं, असं होतं खातावर. इथे पण पाहते आलं सारी तिकडे, कुठून आल्यावर बाजूला करा, असं करा तसं. आता काय त्याच्यात मोठी गोष्ट आहे का नाही. पण मनुष्याचा स्वभाव मच्छरासारखा आहे बघा. कशासारखा आहे का नाही, होच म्हणता बाप्पा. अरे खरंच मच्छरासारखा आहे का. चांगल्या ठिकाणी रमत नाही मनुष्याचं मन, जास्त रमते स्वभाव आहे तो, अपवाद वगळता. बहुसंख्य लोकांचा मत चांगल्या ठिकाणी रमत नाही, वाईट ठिकाणी जास्त रमते बघा. हिंसा करणारे लोक जास्त आहेत या जगात, चोऱ्या करणारे लोक जास्त आहेत या जगात, व्याभिचार करणारे लोक जास्त आहेत या जगात, खोटं बोलणारे, चुगली करणारे, व्यर्थ बडबड करणारे, शिवीगाळ देणारे, कठोर उद्धट बोलणारे, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करणारे जास्त आहेत की सोजवळ लोक जास्त आहेत. सांगा बरं खरं खरं, कोणते लोक जास्त आहेत. खरंच ना, वाईटांची संख्या जास्त आहे. भगवंताला सुद्धा विचारलं, भगवान कोणत्या लोकांची संख्या जास्त आहे, तर कोणत्या लोकांची संख्या जास्त आहे, वाईटांचीच संख्या जास्त आहे बघा या जगात. आजही, उद्याही आणि कालही वाईट लोकांची संख्या जास्त असते. म्हणून तर महामंगल सूत्रात भगवंतानं पहिल्याच गाथेत सांगितलं, असेवनाच बालानं पंडितानं च सेवना. मूर्खांच्या सोबत राहू नका म्हणाले भगवान बुद्ध. तुम्हाला जर चांगलं बनायचं आहे, तुम्हाला जर हॅप्पी राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे, प्रसन्न राहायचं आहे, तर तुम्हाला तशा लोकांबरोबर राहावं लागेल. बरोबर की नाही. कारण ज्यांच्या बरोबर राहतो आहे तर गुण लागेल की नाही बापा. कसा नाही लागत. म्हणून तो पोरींना सांगता कोणाबरोबर राहायचं आणि कोणाबरोबर राहू नको ते सांगता का नाही, का असं उड्यावर सोडून देत नाही सोडून. आणि म्हणून भगवंताकडे त्या सुदत्ताने सांगितल्यावर आता भगवान महाकारुणिक होते. जे कल्याण मित्र असतात, जे लोक आपल्याला अशा वेगळ्या पद्धतीने जरी सांगणारे असतात, ते कल्याण मित्रच असतात. जशी आई आपली कल्याण मित्र असते, ती मारते, त्या मारण्यामध्ये हित असते.
वडील रागावत असतील ते कल्याण मित्र असतात. त्यांच्या रागवण्यामध्ये, त्यांच्या मारण्यामध्ये, त्यांच्या भांडण्यामध्ये, त्यांच्या नाव ठेवण्यामध्ये, त्यांच्या हटकण्यामध्ये आपलं कल्याण असते, प्रेम असते, दुश्मनकी नसते. भगवान बुद्ध म्हणाले म्हणून कोणते लोक आपलं हित चिंतितात हे पण आपल्याला कळालं पाहिजे, आणि कोणते लोक कामापुरता मामा करतात, गोड गोड बोलतात ते कळालं पाहिजे. नाही तर तिळगुळ घ्या म्हणते आणि गोड गोड बोला. काय तर ढेकळाचं तिळगुळ बोला, तुला गोड गोड बोलेल कोणी? बोलते का? खरं सांगा बरं, बोलेल का? तिळगुळाचा गोड गोड बोलल्याचं. भगवान म्हणाले गोड गोड नाही, सत्य बोलायला शिका म्हणाले भगवान बुद्ध, खरं बोलायला शिका म्हणाले भगवान बुद्ध, मधुर बोलायला शिका म्हणाले भगवान बुद्ध, प्रेमाची भाषा बोलायला शिका म्हणाले भगवान बुद्ध, आदराची भाषा बोलायला शिका म्हणाले भगवान बुद्ध, उपकाराची भाषा बोलायला शिका म्हणाले भगवान बुद्ध. असं गोड गोड बोलायला नाही बापा. गोड गोड बोलून तर काटे काढणारे लोक असतात, म्हणून गोड गोड नाही. तर त्या सुजाताला भगवंताने त्या अनाथ पिंडकाला म्हटले की जरा बोलवा सुजाताला. काय नाव होतं तिचं? कोणाच्या सुनेचं? तुम्ही बापा याच्यातून पुढे पुढे काही काही गेले असताल. जे म्हातारे आया झाल्या ते हा अभिनय करून पुढे गेलेले आहेत सुनेचा, आणि जे आता असतील त्या याच्यात राहत असतील. सुनेचं काय असते सगळ्या गोष्टी, जीवन कसं असते ते. आणि ज्यांचं लग्न कार्य झालं नाही त्यांची थकबाकी अजून पुढे येणं आहे त्यांच्या गावाला, त्या गावाला जाणंच आहे. सुनेच्या गावाला प्रत्येक स्त्रीला सुनेच्या गावाला जावंच लागते. समजा म्हातारे झालेले आया सुनेच्या गावाला जाऊन आलेले आहेत. आत्ता ज्या कोणाच्या सुना आहेत त्या गावाच्या आहेत. ज्यांचे लग्न झाले नाही, ज्या भगिनींचे, ते त्या गावाला जायच्या बाकी आहेत अजून. तर ज्याच्या त्याच्या कर्मावर आहे. चांगलं घर मिळालं तर बापा चांगली गोष्ट आहे, पण जर कधी घर चांगलं भेटलं नाही तर मग लय अवघड गोष्ट आहे. पण त्यातल्या त्यात भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही कसे आहात हे फार महत्वाचं आहे. माणसं तर कसेही मिळतील हो, पण आपण कसे आहोत हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला चोरांमध्ये जरी उभं केलं, तुम्हाला निर्लज्ज लोकांमध्ये जरी उभं केलं, दुराचारी लोकांमध्ये जरी तुम्हाला बसवलं, तर तुमचं चारित्र्य, तुमचं सील, तुमचा चांगुलपणा उठून दिसला पाहिजे. की पात्रता तुम्ही तुमच्या अंगी जर बाळगली तर किती लाख लोकांमध्ये, वाईट लोकांमध्ये तुम्हाला बसवू द्या किंवा नेऊन ठेवू द्या, तुम्ही जर चांगले असाल तर बिलकुल तो चांगुलपणा तुम्हाला एक दिवस चांगलं फळ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या जगामध्ये भगवान बुद्ध जरी म्हणाले की वाईटांची संख्या जास्त आहे, याचा अर्थ असा नाही की चांगले लोक नाही. जगात चांगलेही लोक आहेत. आम्ही घरोघर रोज अनेक घरी भोजन घेतो. आम्ही आज तुमच्याकडे भोजन घेतलं, उद्या दुसऱ्यांकडे भोजन घेतो. प्रत्येक घरी वेगवेगळ्या मनोप्रवृत्तीचे, स्वभावाचे लोक आहे. काही काही ठिकाणी बिलकुल नाक मुरडणारे लोक पाहतो, आणि काही काही घरी खरोखर अत्यंत आदर करणारे, एकमेकांचा शब्द खाली न पडू देणारे आणि प्रेमळ लोक आम्ही पाहतो. ते लोक पुण्यवान आहेत. तेच लोक खरे धार्मिक आहेत. तेच लोक खरे शिलवान आहेत की ज्यांना माणसांची कदर आहे, जे माणसांना मानपान देतात, जो ज्याचा त्याला आदर देतात आणि ज्याच्या त्याच्या सोबत प्रेमाने वागतात. तेच खरे माणसं. त्यांच्याच घरात सोन्याचा धूर निघतो. अदरवाईज घर सोन्याचं आणि घरातून धुपटच निघते. धुपट समजते का तुम्हाला? धुपट कोणाला समजत नाही बाप्पा. तुम्ही काय धीरूभाई अंबानीच्या तिकडे थोडी जन्मले. धुपट सगळ्यांना समजते. गाव खेड्यात राहणारे लोक तुम्ही रोज कोणाकोणाच्या घरी धुपत राहते, असं थोडं 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 धुपते, आणि कोणाच्या घरी एकदम भडकाच, आणि कुणाचं धुरच निघते. काहीच ऐकायला येत नाही पण धुरच निघत राहते, आणि काहीच चव्हाट्यावर येते तर भडकाच डायरेक्ट. दुल्ला भांडण, मारामारी, लोक जमा होणं, मग सगळं संपते. तर त्याच्याच विषयी ही उपदेश आहे. त्या सुजाताला बोलून घेतलं भगवंताने, आणि सुजाता बसली. मग समोर भगवंताला अभिवादन केलं, आणि भगवंतानं तिला विचारलं की सुजाता, या जगामध्ये 7 प्रकारच्या भार्या आहेत. काय म्हणाले भगवान? सुजाता बेटा, या जगतामध्ये 7 प्रकारच्या भार्या आहेत. भार्या म्हणजे पत्नी, गावाकडच्या भाषेत बायको. किती प्रकारच्या पत्नी आहेत म्हणाले भगवान? किती? आता तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता हे तुम्हाला ओळखायचं आहे बापा. आपण काय सांगू शकत नाही. आणि हा उपदेश कोणी दिलेला आहे? कोणी? भगवान बुद्धाने दिला आपल्या 2600 वर्षांपूर्वी. कुणाला उद्देशून?
सुजाता कोण होती? अनाथ पिंडक जे होते त्यांची सून होती. आणि तिला विचारलं की या जगामध्ये 7 प्रकारच्या भार्या आहेत, पत्नी आहेत. सुजाता, तू कोणत्या प्रकारची आहेस? तर सुजाताने भगवंताला म्हणे, भगवान मला काही यातलं माहीत नाही किती भार्या असतात आणि कोणते काय असतात आणि मी कोणत्या प्रकारची आहे. तर आता आपण तुम्ही आलेलाच आहात तर भोजन वगैरे घ्या भगवान. आणि भोजनोपरांत मी आपणा स्त्रीवार विनंती करते की आपल्या मुखातून मला तुम्ही सांगा की कोणत्या 7 प्रकारच्या पत्नी असतात आणि मग मी मला लावून घेईल ते की त्याच्यापैकी मी कोणत्या प्रकारची आणि नंतर सांगेल बापा मी कोणत्या प्रकारची ते. तर भगवंतानं सांगायला सुरुवात केली आणि भगवंतानं तिला पहिली पत्नी कशी असते ते सांगण्यासाठी सुरुवात करताना म्हणाले, भगवान सुजाता, या जगात एक पत्नी असते, ती असते वधकाप्रमाणे. कोणाप्रमाणे? वधक समजते का? वधक म्हणजे मारणारे. मारणारे असतात का? माहित मारणारे असतात ना स्त्रिया? नाही बापा, तुम्हाला माहित असेल, आमच्या गावात जन्म झाला, मी पाहिलं हो काही काही ठिकाणी, काही काही घरी एक माणूस होता दारू पिणारा. मी लहान होतो तेव्हा. दारू पिणारा माणूस होता बघा. बायको चांगली होती, सुज्ञ होती, हुशार होती, व्यवस्थित होती. गरीब, तोही गरीब, पण सगळ्यांनाच कळत नाही जीवन कसं जगावते. काही काही लोक फुगीर असतात. फुगीर समजते का तुम्हाला? बापा तुम्हाला काय नाही समजत. काही काही असतात, तुम्ही नाही, तुम्ही इकडे बसलेले पुरुष नाही, तुम्ही तर लय चांगले बापा म्हणून तर येऊन बसले इथे. तर तो माणूस गरीब होता पण फुगीर लय होता, असा बिना कामाची फुगिरी. हो, खिशात नाही आणा आणि काय म्हणा. तर ती फुगिरी भयंकर फुगिरी होती. त्याच्यामध्ये रोज दारू पिऊन येई. रोज त्याच्या घराच्या बाजूला असं थोडासा जागा होती, मग लोक तिथे बसायचे सायंकाळी. याचं घर तिथं लागूनच होतं. तिथं हे असा शिव्या द्यायचा पेटीतल्या त्या पत्नीला बिचाऱ्या. आता शिव्या देऊ देऊ बेजार करायचा. बरं पत्नीला तर द्यायचा, नंतर लेकरं झाले त्याला, त्या लेकराला शिव्या देऊ देऊ बेजार करायचा. आणि दारू पिऊन भांड आदळ, काय काय आदळ, पत्र आदळ, आदळ समजते ना, आदळणे, आदळ आपट करणे आणि बिलकुल दुसऱ्याला शिव्या द्यायच्या. आणि काहीच नाही, तिडी मिडी चवतनाला बलुपाय होता असा. बिलकुल कोणा एक लावली तर 7 फूट जाऊन पडेल, काहीच नाही सांगामध्ये त्राण. पण असे काही काही असतात बापा, रिकामीत हुशारी करणारे. मग ते तसंच होतं. तर आता बायको नवीन नवीन होती, नवीन नवीन होती तर बिचारी सहन करायची. आता लेकरं झाले की मग गादीवर बसते माणूस. सत्ता हातात येते ना लेकरं झाल्यावर. तर मग लेकरं थोडे मोठमोठे होत होते. पोरगा जवान व्हायला आला, पोरगी जवान व्हायला आली. पण याचा अवगुण काय जायला? कारण व्यसनाधीनता, एकदा व्यसन लागलं माणसांना की तुम्हाला कोणाला अनुभव असेल माहीत नाही, स्वतःला बर्बाद करते व्यसनाधीन झालेला माणूस. आणि घरादाराला, बायको लेकरांनाही बर्बाद करते. सगळी लाज, लज्जा, मान, सन्मान सगळं खतम करते बघा. आणि स्वतः सुद्धा मरण्यासाठी तयार होते. सारं शरीर कामातून जाते, आजारी पडते, इज्जत जाते, लेकरं बाळ वाऱ्यावरती जातात, बायको कामातून बिचारी जाते तिचा काही गुन्हा नसताना. आणि त्याचं तसंच झालं. पोरग झालं मोठं, पोरगी झाली मोठी. आणि बायकोला आता भरपूर वर्ष झाले होते याच्याशी लग्न करून. पण याचा स्वभाव सारखाच. हे कामाला जायचं, संध्याकाळी घरी येताना दारू पिऊनच यायचं. आणि गावात आलं की शिव्या देणं सुरू. मग कोणाला पण अशा. मग काही दिवस लोटले ना तर सत्ता बदलते ना. काय असं थोडी आहे का सत्ता एकच राहते? बाप्पा सत्ता बदलू शकते. सत्तेचा अहंकारही बरा नाही. कोणा असं काही विचार करण्यात अर्थ नसतो की आमची सत्ता आहे ना आम्हीच आम्ही. दिवस बदलतात, काळ बदलते, वेळ बदलते. आणि बदलल्यावर मग पळता भुई कमी पडते. याचे दिवस बदलले, गोष्ट अशी झाली.
हे अगोदर वर होतं, हे खाली गेलं. नंतर मग खाली गेलं म्हणजे एक वेळ अशी आली, आम्ही पाहिलं डोळ्यानं, हे संध्याकाळी जेव्हा घरी यायचं की घरी एक काठी ठेवली होती बायकोने. आरा असा कार्यक्रम सुरू झाला. ते पोरगही मारायचं, ती पोरगी मारायची त्याला, आणि ती बाई मारायची त्याला, आणि मग मेलो मेलो म्हणायचं ते बघा. बिलकुल. आणि लोक हसायचे. मग लोक म्हणायचे हा असंच पाहिजे याला. आता म्हणणार नाही तर काय म्हणतील लोक, काय मुकत बसतील का आता? लोक 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 असतात बाप्पा. खरं तर लोक घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. लोक लोक असतात. म्हणून बघा हे असं होते. तर भगवंताच्या काळामध्ये सुजाताला सांगितलं की काही स्त्रिया पत्नी म्हणून ज्या असतात त्या वधकासारख्या असतात, त्या दुष्ट असतात. बघा बिलकुल कशा असतात? दुष्ट असतात. दुष्ट भाव असतो मनामध्ये, अहिताचा भाव असतो. घरामध्ये लक्ष नसते म्हणाले. परपुरुष गमन करणारे असतात, मारक असतात, कठोर वागणारे असतात. घरादारामध्ये त्यांचं लक्ष नसते बिलकुल. अशा काही स्त्रिया असतात. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं तर कोणी नाही. बारीक तोंड करू नका. काही काही माझ्या आया बहिणी बारीक तोंड करतात. आता वाटत असेल बापा माझ्यात अवगुण असा आहे थोडाफार, असेल तर त्याच्यासाठीच ही लस देणं सुरू आहे. हा बूस्टर डोस या धम्मज्योती भीमज्योती महिला मंडळाने हे डोस देण्यासाठीच बोलवलेलं आहे. आणि तुम्हाला डोस लागावेत म्हणूनच हे प्रवचन घेतलंय आज. तर पहिली पत्नी आहे बघा वधकासारखी. शिव्या देईल, मारझोड करील, घरात लक्ष नाही, बाहेरच सगळं लक्ष. अशा काही काही स्त्रिया असतात. म्हणजे कुणाला आपण व्यक्तिगत सांगत नाही, पण भगवंताची वाणी आहे. घरामध्ये कमी लक्ष आणि बाहेर जास्त लक्ष असते. बघा असतात काही स्त्रिया अशा, घरात कमी लक्ष असते, आपली गाडी संसाराची चालली भलतीकडे आणि दुसऱ्याला शहाणपण शिकवते. असं राहावं, तसं जावं, असं असते तसं असते. मी म्हणतो माझ्या त्या माईला तशा आणि तशा ताईला दुसऱ्याचं सोडून द्या, आपलंच पाहावं. आपली गाडी व्यवस्थित, आपलं चाक पंक्चर होऊ लागलं, त्याचा ट्यूबही फुटायला आलाय, ते टायरही फुटायला आलंय, त्याच्याकडे लक्ष देणं दिलंय सोडून, आणि दुसऱ्याचं टायर पाहणं पंक्चर. हवा कमी झाली का तुमच्या चाकातली जरा? आणि भरली नव्हती का हवा? आणि कधी भरली होती? काही पर्सेंटेज कमी वाटू लागले. अरे वाटू द्या ना, त्यांचं ते पाहून घेतील काय? आंधळे आहे का लोक? लोकांना कळते ना बाप्पा. साऱ्या गावाचं का तुम्हीच गुत्त घेतलं का दुसऱ्याला नाव ठेवण्याचं? आणि म्हणून बघा पहिली स्त्री वधकासारखी आहे. मी जरा फास्ट सांगतो बघा. दुसरी स्त्री सांगितली भगवंताने चोरणी सारखी. कशासारखी? चोरणी सारखी आहे. चोरणी सारखी म्हणजे तुम्हाला मी काय सांगू बापा, चोरणी सारखे. त्या दिवशी एक आई म्हणे बा मले, भंतेजी तुम्ही सांगता ते खरंच आहे. मी म्हटलो काय? तुम्ही म्हणे आपल्या चॅनलवर सांगितलं होतं म्हणे बा काही काय स्त्रिया चोरणी सारख्या असतात. तर मी म्हटलं तर मग तर म्हणे भंतेजी आमची एक सून तशीच आहे. मी म्हटलं बापा माझ्याकडे सांगितलं ते सांगितलं बरं झालं, दुसरं कुठं सांगू नका आई, नाही तर घराच्या बाहेर हाकलून देऊ शकते बापा. आता सत्ता पलट झालेली आहे. पहिला सासूचा जाच होता, आता सुनेचा जाच सुरू झालेला आहे. म्हणून माझ्या आयांनी सुद्धा विचारपूर्वकच बोलावं, जास्त बोलू नये. कोणाला सहन होत नाही. तुम्ही अनुभवत असाल, तुमचा जमाना गेला, आता जमाना बदललेला आहे. शिकले सवरलेले आहेत. तुमचं मत जरी खरं असलं तरी ते ग्राह्य धरल्या जात नाही. आणि त्यामुळे चोरणी सारख्या. ते म्हणे भंतेजी घरामध्ये काही दूध वगैरे आणलं की तू चोरू चोरीच विकते म्हणे. मी म्हटलं बापा आता मी काय करू आई ह्याच्यासाठी? असं असेल तर काय सांगा? तर ते म्हणे नवऱ्याच्या खिशातले पैसेच काढून घेते म्हणे. कुठं काय काय ठेवलं, कपाटातल्या साड्या कुठं माहेराला न्यावं का म्हणे. आणि नेल्यावर म्हणते कुठं गेल्या काय गेल्या माहीत नाही म्हणते. आता हात वर करते म्हणते. आणि बोलावं तर मग तिचा नवरा मलाच बोलते म्हणे, माझा लेक मलाच बोलते म्हणे, तू कशाला भुनभुनी लावते, भनभनी कशाला लावते, तू कशाला लक्ष ठेवते एवढं बारीक. आणि मी म्हणतो खरंच बारीक काऊन लक्ष ठेवा? आपल्या हातात सत्ता नसेल तर बारीक लक्ष ठेवून स्वतःची फजिती काऊन करून घेता आई?
तुमचं तो काय म्हणतात हिताची भावना तुमची चांगलीच आहे, ती वाईट नाही आहे, पण तुमच्या हातात सत्ता तर पाहिजे. लेख गेला दुसऱ्या पार्टीमध्ये, आता तुमची पार्टी सोडली तुमच्या लेखानं. तुम्ही काऊन टेन्शन घेता? आणि दिवस आपले कमीच असतात तसे, पण नाही तरी गेल्यावर तर सगळं काही त्यांचंच होणार आहे. म्हणून टेन्शन घेऊ नका, खरोखर प्रसन्न राहा, खायचं वगैरे मस्त राहायचं व्यवस्थितपणे, टोमणे मारायचे नाही. नाही तर तेच ते भांडेच बरोबर घासत नाही, आईनं हेच शिकवलं का तुझ्या, आणि चपात्यात बरोबर केल्यात नाही, आणि करपलेत, मिठच जास्त पडलं. म्हणणं बरोबर आहे तुमचं, म्हणू नये असा विषय नाही आहे, पण त्या म्हणण्याची पण तर पद्धत आहे ना, बरोबर की नाही? कुत्र्याला हाड हाड म्हटलं समजलं तर माणूस पुन्हा हाड हाड म्हणेल बापा. त्याला हाड हाडचा अर्थच कळत नसेल तर त्याला हाड हाड म्हणण्यात काही अर्थ आहे का? तुम्हीच सांगा, आहे का? नाहीये. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो, चोरणीप्रमाणे सुद्धा दुसऱ्या प्रकारची आहे असं भगवंतानं सांगितलं. सारं घर धुवून नेते माघाऱ्या. तुम्ही नाही बापा, तुमच्यासारखं कोणी नाही आहे, पण अशा स्त्रिया असतील म्हणून तर भगवान बुद्ध तिला म्हणाले की चोरणी सारखी असते. आपल्या घरातलं कमवते जमा करते, लपू माहेराला नेते आणि तिकडून काहीतरी दागिना करून आणते, पैसे इकडचेच मोठेपणा तिकडचा म्हणते, माझ्या आईनं हे केलं म्हणते, माझ्या भावानं हे केलं म्हणते. भाऊ विचारायला तयार नाही. चहा माहेरा गेली तर चहा पियायला चल म्हणायला रिकामा नाही, आणि ही बिचारीची माया प्रेमीच भावानं केलं म्हणते, माझ्या साऱ्या गावभर सासरी येऊन सांगते. आहे का नाही खरं? होच म्हणता बापा, नाही काय म्हणाल तुम्ही नाही तशा, पण असतात अशा स्त्रिया. म्हणून चोरणीप्रमाणे, त्यानंतर भगवंतानं सांगितलं मालकिनीप्रमाणे पण असते तिसरी. कशी? मालकिनीप्रमाणे सांगत असताना भगवंतानं सांगितलं, काही पत्नी इथे असा असतात कामकटाळ्या. कामकटाळ्या समजतं ना? कामाचा लय कंटाळा, तुम्हीच करा ना, चहा तुम्हीच ठेवा ना म्हणते. अरे बापा, तुम्ही म्हणत असाल का नाही माहित नाही, आमच्या यांना चपात्याला चांगल्या जमतात, हे फुगते टम, हे रोज बनू देते. मग स्वयंपाक जमते म्हणते. आता बनवून देणं चांगलं आहे, म्हणजे तुमच्यावर अन्याय करा असं नाही, त्यांना जमलं पाहिजे याचा अर्थ असा नाही की त्यांना झेललंच पाहिजे. यांना कामाला लावलं पाहिजे, कारण घर त्यांचं पण आहे ना. आणि असं नाही की स्त्रियांच्याच बाबतीत भगवान बोलले, पुरुषांच्या बाबतीतही बोलले, पण हा विषय तुमची महिलांची संख्या जास्त आहे म्हणून तुमच्यासाठी बोलतोय. तर भगवान म्हणाले मालकिनी सारखी जी आहे ती आळशी असते, कामकटाळी असते, फक्त खायचं झोपायचं एवढंच काम असते. तुम्ही नाही अशा, तुम्ही तर मॉर्निंग वॉक करत असाल, इव्हिनिंग वॉक करत असाल बाप्पा. त्यानंतर निष्ठुर असते म्हणाले भगवान बुद्ध. जी मालकिनी सारखी असते ती कशी असते? निष्ठुर, बिलकुल दया मया प्रेम काहीच नाही, जाय तिकडे मर तिकडे खप तिकडे म्हणत असेल. आम्ही लहानपणी पाहिलं हो, हे म्हणून सांगतो, तुम्ही ऐकत असाल, पाहत असाल, नाही तर कोणाच्या बरोबर हे घडत असेल तर त्यांना वाटत असेल, अरे बाबा 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 हे तर माझ्याच बरोबर घडते. खरंच घडते. 99.99% लोकांसोबत हे घडते बघा. कोणाची झाकलेली आहे आणि कोणाची उघडी आहे. बस कोणाचं 4 भिंतीच्या आत राहते हे आणि कुणाचं चव्हाट्यावर येते. फरक एवढाच आहे, परंतु सगळ्यांच्या घरी गणित सारखंच आहे. फक्त कोणी अपवाद वगळता बरं, नाही तर हात वर करून कोणी म्हणायचं नाही भवंतीजी आमच्याकडे नाही, आम्हाला माहित आहे बापा, आहे का नाही ते. म्हणून अपमानित करणारी, अपशब्द बोलणारी असते, कंटाळा करणारी असते, काम कंटाळा करणारी असते, खाऊन झोपणारी असते, अशी जी पत्नी असते ती मालकिनीप्रमाणे असते म्हणाले भगवान बुद्ध. ही मुकीच ऐकत होती सुजाता. भगवान बोलत होते ना, काय बोलेल, भगवंताला काय क्रॉस करेल का? आणि हकीकत आहे, या सृष्टीतली संसारातली हकीकत आहे. हे स्वभावाचे लक्षण सांगितले भगवंतानं की असे स्वभाव असतात. आणि त्यामुळे तिसरी मालकिनीप्रमाणे चौथी सांगितली भगवंताने, काही पत्नी असतात आई सारख्या. आता तुम्हाला बरं वाटत असेल बाबा. काय म्हणाले भगवान? चौथी पत्नी कशी असते? आई सारखी.
कोण कोण आहे आई सारखं इथे? पत्नी म्हणून कोणी नाही? हात वर करू नका, तुमच्या जवळचे ओळखीचे नाही सगळे. हात वर केला की असं पाहतील तुमच्याकडे. त्यामुळे तर चौथी सांगितली आईप्रमाणे. आईप्रमाणे म्हणजे कसं? तर आई जशी आपल्या लेकराचं हित चिंतिते, काय करावं काय नाही करावं, कुठं जावं कुठं नाही जावं हे कोण पाहते? कोण बोलते आपल्याला? आई बोलते ना. आईशिवाय कोण बोलू शकते आपल्याला? आपण पण कोणाचं ऐकू शकतो आईशिवाय? आणि त्यामुळे भगवंत म्हणाले हित साधणारी आई सारखी आपली देखभाल करणारी असते. देखभाल करते ना. काही आजारी पडलं, काही लागलं आपल्याला, गुडघा फ्रॅक्चर झाला, कंबर काही झालं, कोणतं दुखणं आलं, उलटी झाली, काही जरी त्रास झाला तर आई सारखी सेवा करणारी. आई कशी सेवा करते बघा. आपल्याला उलटी झालं तर आई नाकाला पदर लावते काय? लावता का तुम्ही? तुमच्या बाळाला लेकराला ते मोठं जरी झालं त्याच्याकडून सू झाली तर तुम्ही नाकाला पदर लावता का? आई सारखं या जगात कोणी नाही. तुम्हाला सांग आहे. तुम्हाला प्रत्येकाला आई आहे. आपल्या प्रत्येकाला आई आहे. आईनं जन्माला घातलं, तिने लहानाचं मोठं केलं, पोटाला चिमटा दिला, भूक लागली तर अगोदर बाळाला घास घालते, भरवते, नंतर आपण खाते. आपल्याला तहान जरी लागलं तर अगोदर बाळाला पाणी पाजवते, लेकराला पाणी पाजवते. ते लेकरू मोठं जरी झालेलं असेल तरी अगोदर तहान लागली तर त्या बाळाला लेकराला पाणी पाजवते, नंतर पाणी पिते. काही जरी कोणी मारायला आला असेल किंवा कधी कोणी काही लागलं असेल तर त्याच्यात बाळाला अगोदर झाकून घेते. या समृद्धीवर ऍक्सिडेंट झाला होता मागे, एक बस ट्रॅव्हल जळाली होती, पेटली होती की नाही? त्याच्यामध्ये जे मुर्दे ठेवले होते बघा, तर एक लेकरू असं आईनं धरलं होतं, ती तशी जळालेली होती. तुम्ही फोटो पाहिले असेल, व्हिडिओ पाहिले असतील, बघितलं का तुम्ही व्हिडिओ? एक तान्हुलं लेकरू बाळ, आईचा कसा जीव असतो बघा लेकरामध्ये. त्या लेकराला पोष्टी पकडलं होतं तिने आणि अगोदर ती जळाली. काय ते विचार करण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. जिवंतपणे जेव्हा जळत असतील ते लोक तर ते कल्पनाही करत नाही, अंगावर काटा येतो बघा. तर म्हणून सांगतोय यासाठी की आई आईच असते. आईसारखं या जगामध्ये कोणी नाहीये असं भगवंताने म्हटलेलं आहे. म्हणून तर माता पितू पठ्ठानं पुत्तदारस्य संग हो अनाकुलाच कम्मंता येतं मंगलमुत्तम म्हणाले भगवान बुद्ध. आई वडिलांची सेवा करावी, मूल बाळ बायको यांचा सांभाळ करावा म्हणाले भगवान बुद्ध सदैव. कारण तुम्ही आई वडिलांची सेवा केली तर उद्या तुमची औलाद तुमची सेवा करू शकेल. नाही तर तुम्ही त्याला इंजिनियर बनवा का डॉक्टर बनवा का किती पॅकेज असू द्या, तुम्ही त्याच्या समोर तुमच्या मायबापाच्या डोळ्यात अश्रू जर आणलेले असतील तर आपल्याकडून लिहून घ्या. तुम्ही या धम्म मंचावरून बोलतो बुद्धाची वाणी सांगताना, तुम्ही तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांच्या डोळ्यांमध्ये जर अश्रू आणत असाल, शाप देत नाही बापा आपण, पण सांगतो बुद्धाची वाणी आहे, जैसी करणी वैसी भरणी आहे. जगामध्ये तुमच्या आजूबाजूला कितीतरी घटना अशा घडत असतील बघा, तेव्हा तुम्ही म्हणत असाल जैसी करणी वैसी भरणी. सगळ्यांबरोबर घडते, घडत नाही असं काही नाही आहे. म्हणून तुम्ही तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या लोकांची, मग ते आई वडील असो का सासू सासरे असो, ठीक आहे म्हातारपणामध्ये काही गोष्टी कळत नाहीत, स्मरणशक्ती चांगली राहत नाही, थुंकी येते, बेडका येते, खोकलते किंवा बोलता येत नाही, तोल जातात, पडते, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बरोबर घडतात. याचा अर्थ असा नाही की आपण म्हातारे होणार नाही. आपण आजारी पडल्यावर, आपण उलट्या करत असल्यावर, आपली शिसू जागी होत असल्यावर लोकांनी तसंच केलं तर चालेल का? मग चालेल का? म्हणून मी प्रत्येक मायबापाला सांगतो, ते तरुण असो की म्हातारे असो, तुम्हाला जर असं कधी वाटत असेल की म्हातारपणात तुमची काठी बनावी तुमच्या लेकरांनी, तर तुमचं कर्तव्य आहे की तुमचे जे सासू सासरे किंवा मायबाप आहेत घरामध्ये, तुम्ही त्यांची हेळसांड करता कामा नये. तुम्ही त्यांना प्रेम दिलं पाहिजे, आदर दिला पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे, औषधोपचार केले पाहिजे, त्यांना भाकर तुकडा बरोबर वेळेवर आणि सन्मानाने दिला पाहिजे. बिलकुल उपकार केल्यासारखं टाकून दिला नाही पाहिजे. जर तुम्ही तसं करत असाल तर तुमचं पोरग पोरगी इंजिनियर हो न हो, डॉक्टर हो न हो, पण तो जाणीव ठेवेल की माझ्या मायबापाने त्यांच्या मायबापाची सासऱ्यांची सेवा केली आहे, माझं कर्तव्य. त्याच्यावरती ऑटोमॅटिकली तो संस्कार येतो. संस्कार हे मायबापाच्या आचरणातून मुलांना मिळत असतात. हे तुम्ही अनुभवत असाल, पाहत असाल. म्हणून मी बोलता बोलता नेहमी म्हणत असतो, जसे मायबाप असतात स्वभावाने आचरणाने, लेकरं
तसेच निघतात. म्हणून तुमच्यावर अवलंबून आहे, डिपेंड आहे की तुमचे लेकरं कसे बनवायचे. तुम्ही शाळेतलं शिक्षण पैशाने तुम्ही देऊ शकता, पण या जीवनाचं शिक्षण कोणाकडून मिळते? त्यांना कोणाकडून? आई वडिलांकडून. काही मुख्यच बसले, ज्यांची गाडी पुढे निघून गेली, ते म्हणत असतील हो गड्या भंतेजी काय सांगाव तुम्हाले, बापा नका सांगू आम्हाले, आम्हाला सारं माहिती आहे म्हणून तर सांगतो हे. कारण हे CCTV लय काय काय सांगते, तुम्ही कसे आहात आपण कसे आहोत ते. इकडं काय काय खतखत खतखत करते ते इथं उमटून दिसते. आपले डोळे आपला चेहरा सांगते की आपण कसे आहोत. म्हणून बघा काही काही लोक प्रसन्न असतात आणि काही काही एकदम बर हसतच नाही, प्रसन्न होतच नाही. मुद्रा हे लय इकडं पॅक भरून ठेवले ना, असं अहंकारानं ऍटिट्यूडनं मी पणानं असे मुकेश. आणि नंतर म्हणेल मग यांना काय लागलंय मी सांगायला. हे असं जे कोणी म्हणेल त्यांच्या एवढं अवगुणी या जगात दुसरं कोणी नाही. बघा बुद्धाची वाणी ऐकल्यावर असं कोणाच्या तोंडातून शब्द निघत असतील की यांना काय लागलंय, तर हे काय मंच थोडी आहे. हे मंच आहे का? हे कुणाचा उपदेश आहे? हा भगवान तथागतांचा उपदेश आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो काही काही पत्नी इथे असतात की ज्या आई समान असतात. आईचा जसं प्रेम असते, आईचा जसा जिव्हाळा असते, तशा त्या असतात. देखभाल करतात, संपत्तीचं रक्षण करतात. आणि याच्या अगोदर काय सांगितलं संपत्तीविषयी? तिकडच खिशे, तिकडं लपून ठेवा, ठेवी चोराचोरी. तर ही आई सारखी जी असते तर ती संपत्तीचं रक्षण करते. दोनाचे चार करू दे म्हणते, जपून ठेवू दे म्हणते. उद्या लग्न होणार आहे म्हणते, उद्या घर बांधायचंय म्हणते, सामान घ्यायचंय, संकट आहे, अडी अडचण आहे, त्यासाठी जपून ठेवलं पाहिजे. तर ही जी असते ती असते आपल्या आई सारखी. तर भगवान बुद्ध त्या सुजाताला सांगतात की आई सारखी सुद्धा पत्नी असते. बेजबाबदारपणानं वागत नाही, काळजी घेते, प्रचंड काळजी घेते. बघा जीवाला जीव लावते. नाही तर आजकाल आम्ही पाहतो बोलाचाच भातन बोलाचीच कडी नवरा बायको मध्ये. मला पाहान फुलं वाहा म्हणते. बस आम्ही या जगात दोघंच आहोत म्हणते आणि दोघांचं एकमेकावर लय प्रेम आहे म्हणते. बापा करा ना, कोण म्हणते प्रेम करू नका? कोण अडवलं तुम्हाला प्रेम करू नये म्हणून? करा ना प्रेम बापा, करा. हिर रांझ्या बना, लैला मजनू बना, कोणी अडवणार नाही. पण लैला मजनूला मायबाप असतील ना, बहीण भाऊ असतील ना, दुनियादारी समाज असेल ना का नाही? नाही तर म्हणते बाल्या बाल्याची माय, बाल्याचे लेकरं 10 बाय 10च्या खोलीत आणि मायबाप कुटुंब समाज गेला म्हणते चुलीत. असे काही काही लैला मजनू. काय ढेकळाच्या कामाचं प्रेम? प्रेम त्याला म्हणतात की जे सर्वांना प्रेम देईल ते प्रेम खरं. कोणाला एकट्याच व्यक्तीला प्रेम आहे म्हणजे प्रेम कायचं? ढेकळाचं प्रेम आलं. मी तर म्हणतो प्रेमच नाही, त्या प्रेमाच्या नावानं भलतंच काय काय आहे. प्रेम जर आहे मनामध्ये खरोखर, ठीक आहे, त्या एका ठराविक व्यक्तीवर तुम्ही प्रेम करत असाल तर जगाच्याही बद्दल प्रेमाची भावना आपल्या मनामध्ये असायला पाहिजे. प्रेम म्हणजे आपुलकी, जिव्हाळा, दया, करुणा, ते प्रेम. नाही तर तुम्ही तुमच्या प्रेमासाठी कुणाला मारत असाल, तुम्ही प्रेमासाठी कुणाला त्रास देत असाल, प्रेमासाठी कुणाला धोका देत असाल, प्रेमासाठी कुणाला परेशान करत असाल तर काय तर ढेकळाचं प्रेम करता तुम्ही. मग प्रेम करत असाल, तुम्ही वाटत असेल तुम्हाला की मी कोणावर तरी प्रेम करतो, तर प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये करुणा असली पाहिजे. प्रेम करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये दया असली पाहिजे, परोपकाराचा भाव असला पाहिजे, जिव्हाळा असला पाहिजे. आणि जगात खरं जर प्रेम कशाला म्हणतात हे जर तुम्हाला सांगायचं झालं, प्रेम कशाला म्हणतात आणि प्रेम कोणासारखं करावं आणि खरं प्रेम कोण कोणावर करते हे जर तुम्हाला सांगायचं झालं तर या जगात सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ, प्रेरणादायी जर प्रेम कोणी कोणावर करत असेल तर ती म्हणजे आपल्यावर करते ती आई. आणि आई आणि बाप यांच्यासारखं प्रेम कोणीच करत नाही आपल्यावर जगामध्ये. कोणी किती म्हणू द्या की माझं कोणावर तरी प्रेम आहे, कोणीतरी माझ्यावर प्रेम करते, करत असेल ते नाकारू शकत नाही. बिलकुल प्रेम असेल, प्रेम नाही असं म्हणू शकत नाही कोणाचं कोणावर. बिलकुल प्रेम आहे, जीव आहे. परंतु खरं प्रेम, एकदम निर्मळ मनाचं प्रेम, निस्वार्थ प्रेम, निरपेक्षपणाचं प्रेम, बिलकुल कोणता स्वार्थ नाही, अपेक्षा नाही, असं जर प्रेम या जगात कोण आपल्यावरती करत असेल तर ते म्हणजे आपले
आई बापच करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही, आपण हे सांगतो. म्हणून तर भगवंताने महामंगल सूत्रात सांगितलं की माता पितू उपठ्ठानंग, आई वडिलांची सेवा करावी. आणि त्यामुळे बघा बाबासाहेब रमाईची सुद्धा जोडी कशी होती, प्रचंड प्रेम होतं रमाईचं बाबासाहेबांवरती आणि बाबासाहेबांचं रमाईवरती, आणि दोघांचं एकमेकांवरतीच होतं असं नाहीये, तर रंजल्या गांजलेल्यांवरती त्या दोघांचं जीवापाड प्रेम होतं. बघा धारवाडला त्या हॉस्टेलमध्ये वसतिगृहामध्ये बाबासाहेब विदेशामध्ये असताना ते लेकरं उपाशी मरत होते, आपल्या गळ्यातली पोत माळ काढून त्या लेकरांना जीव घालणारी आपली रमाई होती. प्रेम करावं त्या रमाई सारखं, पत्नी पण आणि आई पण असावं ते त्या रमाई सारखं. गरिबी जरी त्या संसारात होती, रमाची भीमाला तरी साथ होती, रमाची भीमाला तरी साथ होती. भीमराव होते दिव्याच्या समान, भीमराव होते दिव्याच्या समान, आणि त्या दिव्याची रमा वात होती, आणि त्या दिव्याची रमा वात होती. असे पती पत्नी पाहिजे बघा. का दिव्याची वात बाबासाहेब जळत होते आणि वात त्यांना सहकार्य करत होते. बिलकुल वातीशिवाय दिवा चालेल कसा? म्हणून पती पत्नीने त्या वातीसारखं दिव्यासारखं राहिलं पाहिजे, एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. नाही तर बापा घराघरात काही ठिकाणी पती पत्नी सरपा मुंगसाचं भांडणच, बिलकुल ऐकूनच घेत नाही. काही माणसं तर म्हणतात तू पायातली चप्पलच आहे म्हणतात, एवढा अपमान करतात बघा. बिलकुल अशा माणसांबद्दल कीव येते की ती तुम्हाला पण बहीण असेल, तुम्हाला पण आई असेल, दुसऱ्या एखाद्या स्त्रीनं तुमच्या घराला घरपण दिलं असेल, तुमच्या घराला सारवते, स्वच्छ करते, नीटनेटकं ठेवते, इमानदारीनं इज्जतीनं राहते, सील चारित्र्य सांभाळून राहते, अशा स्त्रीला जर कोणी परेशान करत असेल, त्रास देत असेल, त्यांच्या एवढं मूर्ख या जगात कोणी नाही आहे बघा. चुका कोणाकडून होत नाही, पुरुषांकडून चुका होत नाही आहे का? होत नसतात का? पण मानायला कसे तयार, कसे मानते? त्यांना वाटते बाईची जात. या देशामध्ये आपल्या काही धर्मांनी सुद्धा स्त्री जातीचा एवढा अपमान केलेला आहे, स्त्रियांना तुच्छ लेखलं बघा. एका ठिकाणी त्या दिवशी मी मंदिरावर लिहिलेलं पाहिलं, स्त्रियांना मंदिरात प्रवेश नाही. आम्ही चर्चा केली, मी म्हणालो जे पुरुष या मंदिरात जात असतील त्यांना जन्म कोणी दिला? कोणी जन्म दिला? ते पुरुष चालतात. ज्या स्त्रीनं जन्माला घातलेले ते पुरुष तुम्हाला चालतात आणि स्त्रिया चालत नाही. या जगामध्ये देशाचा जगाचा उद्धार करणाऱ्या कितीतरी स्त्रिया आहेत, त्यांनी या देशाला अनेक गोष्टी दिल्या. कितीतरी स्त्रियांचं मोठं योगदान असते घराला घरपण आणण्यासाठी, घराचं घरपण टिकवण्यासाठी, घराची इज्जत सांभाळण्यासाठी कितीतरी स्त्रिया काम करतात. विशाखा मिगार मातेसारख्या स्त्रिया सासऱ्याला बदलवू शकतात. माहिती आहे तुम्हाला? विशाखाचं चरित्र अत्यंत सुंदर चरित्र आहे. विशाखाचं एक मोटिवेशनल प्रेरणादायी अशी स्त्री बौद्ध साहित्यात होऊन गेली. कितीतरी स्त्री आहेत तशा, पण विशाखाच्या नावासमोर लागलं बघा मिगार माता. मिगार हे तिच्या सासऱ्याचं नाव होतं. मी तर सांगतो प्रत्येक स्त्रीला, तरुणीला सुद्धा सून झाल्यावर जरी तिकडच्या घरचे लोक बरोबर नसतील, त्यांना बरोबर करण्याची हिंमत आणि पात्रता तुमच्या अंगी असली पाहिजे. स्त्री काय नाही करू शकत, जर ठरवलं तर स्त्री काय नाही करू शकत. रमाईचं लग्न 9 वर्षाची असताना झालं होतं. किती वर्षाची असताना? 9 वर्षाची होती रमाई. तेव्हा काही संसाराचं ज्ञान असेल काय? रमाई तिकडे गेल्यानंतर इकडे बालपणामध्ये, इकडे माहेरी असताना तर वडील गेले, आई गेली. जेव्हा सासरी नांदायला गेली
तेव्हा तिकडं मीरा आत्या गेली, बाळाराम गेले आणि रामजी सुभेदार बाबा पण गेले. लहान असताना संसाराचं ओझं ह्या रमाईच्या डोक्यावरती आलं. बाबासाहेब विलायतेला असायचे, बाहेर देशात असायचे आणि इकडं बोळ्या विकून, लाकडं जमा करून, शेण जमा करून ते विकून वेचून त्याच्यावरती संसार प्रपंच चालवायची बघा रमाई. आणि त्याच्यामुळे आपलं जीवन जगत असताना स्त्रीने जर ठरवलं, जसं की आता या भीमज्योती महिला मंडळाने, महिला तर भरपूर आहे, मी मुद्दाम होऊन या सगळ्या माता भगिनीचा सन्मान करतोय पुन्हा पुन्हा. मी आपल्या सगळ्या महिलांना सांगेल की यांच्यापासून तुम्ही आदर्श घेतला पाहिजे. गावागावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी मध्ये जसं तुम्ही खरंच भीतीसाठी वगैरे एकत्र येता, तसं तुम्ही धम्मदेसनीचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी एकत्र आल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्ही या महिलांच्यासाठी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. व्हेरी गुड. तर बघा, भगवंताने सांगितली पाचवी एक स्त्री आहे पत्नी, ती आहे बहिणीसारखी. कोणासारखी? बहिणीसारखी. बहिणीसारखी कशी? तर सदैव पतीचं कौतुक करणारी. तुम्ही करता का? बापा पात्रतेचे असतील तर करत असाल नक्की, पण पतीचं कौतुक केलं पाहिजे. पण कोणत्या पतीचं? पुरुषांच्याकडे पाहून सांगतो, कोणत्या पतीचं कौतुक करावं? रोज दारू पिणाऱ्याचं कौतुक कसं करावं? सारं घर धुवून खाणाराचं कौतुक कसं करावं? घरात घर ठेवलं नाही, लेकरांना बिघडवलं, वनवासी केलं, अशाचं कौतुक कसं करावं? कौतुक करण्याची पात्रता असली पाहिजे बघा. यांच्यासाठी मी टाळ्या वाजवा कशासाठी म्हणत आहे मी तुम्हाला? ह्या कौतुकात पात्र आहेत ना. एवढी मोठी जय्यत तयारी केली हो मंगळूरपीरामध्ये. सारं मंगळूरपीरी तर बोलून घेतलं ना, किती तुडुंब गर्दी. माझ्या आया तिकडे ताई बघा उन्हात बसल्या बिचाऱ्या, डोक्यावरती ठेवून इकडं तिकडं सगळीकडे बसले, मांडव वाढवला तरी जागा पुरी होईना बघा. एवढे लोक जमा केले त्या महिलांनी. आणि म्हणून महिलांनी जर ठरवलं तर महिला काहीही करू शकतात, पण त्यांना चांगली बुद्धी सुचली पाहिजे आणि तरच त्या काही करू शकतात. म्हणून सदैव पतीचं कौतुक करणारी बहिणीसारखी स्त्री असते म्हणाली बघा. पतीचं कौतुक करणारी. नाही तर बापा पती राया किती चांगले असले तर हे कौतुक करते, माझ्या भावासारखं तर कोणीच माणूस नाही. अरे बाबा चांगली गोष्ट आहे ना, भावासारखं कोणी नाही. तर हे माणूस इथं राबते, कष्ट करते, मेहनत करते, दारू पित नाही, इज्जतीनं राहते, घर सांभाळते, सगळं आणून देते घरामध्ये. कौतुक करावं की नाही बरं? खरंच. आणि खरंच कौतुक केलं पाहिजे. भगवंतानं गारवोच निवातोच सांगितलं. जे गौरव करण्यास पात्र आहेत त्यांचा गौरव करा म्हणाले भगवान बुद्ध. शाळेतल्या लेकरांना सुद्धा जर मास्तर शाबासकी देईल ना एखाद्या विद्यार्थ्याला चांगले मार्क्स घेतल्यानंतर, त्या मुलाला वाटते हा अजून मी अभ्यास केला पाहिजे, वाटते का नाही? आणि तुम्ही जर एखाद्याला म्हटलं तुला काही समजतच नाही, तुला काय समजते, तुला काय समजतच नाही, तुझं काय खरं नाही, असं नाही तसं नाही, ते करील का प्रगती? मग घरचे प्रगती करतील का? कसे करतील बापा प्रगती? वाचात बसते, मुकत बसते, बोलूही शकत नाही, भांडूही शकत नाही आणि काहीच नाही. मग मुक 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 बसते, डोक्यावर परिणाम होते आणि सर्व काही समजते. काही स्त्रिया बघा, तुम्ही माता भगिनीच आहात माझ्या, पण जर पुरुष इज्जतदार असेल, चांगला सिलवान गुणवान असेल, कष्ट करणारा असेल, मेहनत असेल, तर त्यांना असं कमजोर बनवू नये, टॉर्चर करू. काही काही ठिकाणी असं पण आहे, केल्या जाते. लोक सांगतात ना आमच्याकडे, टॉर्चर करू, त्यांना नाव ठेवू, त्यांना मारझोड करू, शिवीगाळ करू, त्यांच्या आईचा अपमान करू, त्याच्या वडिलाचा अपमान करू, त्याच्या बहिणीचा अपमान करू, सगळ्या घरादाराला परेशान करू बघा. असं कमजोर बनवते बघा. काही पुरुष पण आत्महत्या करतात तुमच्या माहितीसाठी. एक असाच माणूस माझ्याकडे आला हो, तुम्हाला खरं सांगतो, लय लोक येतात, बिचारा असाच आला. ते म्हणे भंतेजी मला आत्महत्या करायची. मी म्हटलं काहून बापा, काय झालं? चांगलं वय असेल बघा, 40 वर्ष वय असेल बघा, लेकरं बाळ चांगले, 2-3 लेकरं आहेत, त्याला चांगलं व्यवस्थित आहे, काम करतो म्हणे भंतेजी, व्यवस्थित सगळं आहे व्यवस्थित. मी म्हटलं काय झालं? बसा. रडत होतं ते जोरजोरात असं. ते मलाच कसं तरी झालं. म्हटलं बाबा काय झालं? कुठं दुसऱ्यानं भांडलं असेल, मारलं असेल, हे गणित वेगळंच निघालं. मी म्हटलं बा काय झालं सांगा. तर लय रडत होतो, तुम्हाला खरं सांगतो, कसं तरी होत होतं आपल्याला एकदम धड. भंतेजी म्हणे तुमच्याकडेच बोलू शकतो म्हणे, अपमानजनक गोष्ट आहे म्हणे. खरंच कोणाकडे बोलेल माणूस? म्हटलं काय झालं?
तर म्हणे बायको असं असं आहे म्हणे, बायको काही मला बोलू देत नाही, मला काही ते एकदम टॉर्चर करते म्हणे, शिव्या देते, अपमान करते म्हणे, लोकांच्या समोर भडक बोलते म्हणे, मला लोकांना सांगते म्हणे की याला काही समजत नाही, अरे तुरेच्या भाषेमध्ये बोलते, माझा अपमान करते, हालाकी मी दारू पित नाही म्हणे, तंबाखू खात नाही, बाहेरचे नादा नाही म्हणे मला कोणते भंतेजी, आणि मी फक्त आईला जीव लावतो म्हणे, बापाला जीव लावतो म्हणे, आणि बा त्यांना सांभाळावं असं माझं म्हणणं आहे म्हणे स्पष्टपणे, दुसरं काही चुकत असेल तर विचारा म्हणे तुम्ही घरी बा आल्यावर. तर मी म्हटलं बा आता कायच करा, आता जाईल पण मुद्दाम बोलतो, कोणाकोणाला हे प्रेरणा देते ना बोलणं. तर मला सांगा, तुमच्यातली कोणती माऊली अशी वागत असेल तर तशांचे लेकरही चांगले निघत नाहीत बघा. तुम्हाला सांगा, कार्यक्रम सगळा बिघडते. तुम्हाला भलेही आत्ता वाटत नसेल काही, पण जेव्हा भोगण्याची वेळ येते की नाही, तेव्हा वेळ निघून गेलेली असते बघा. म्हणून आपल्या वर्तनाचा, वागण्याचा घरच्या सगळ्या लोकांवर परिणाम होत असतो. ही पण गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवत जा. वागताना, बोलताना तुम्ही नवऱ्याला अपमानजनक जर बोलत असाल, घरातल्या लेकरांवर त्याचा परिणाम होतो. माहिती आहे, एक चिमुकली लेक, मागे एकदा काहीतरी प्रकरण घडलं होतं. एक अशी तुमच्यासारखी भगिनी आली होती, ती पण रडत रडत सांगत होती, भंतेजी म्हणे रोज मारतात म्हणे, असं तसं काय काय, दारू पिऊन येतात म्हणे. म्हटलं मग सासू सासरे वगैरे? भंतेजी म्हणे ते खूप चांगले आहेत, देव माणसं आहे म्हणे, ते माझ्यासोबतच आहे म्हणे, त्यांचा काही म्हणजे दोष नाही, ते खूप चांगले आहेत, बिलकुल मला लेकीसारखं सांभाळतात, माणूस बरोबर नाही म्हणे. आता म्हणजे समजलं, आता सासू सासरे जर बरोबर नाही म्हटली असती तर आपल्याला गणित लगेच कळते. लहानाचे मोठे झालो, कोण काय बोलते ते सारं कळते. लोकायला वाटतं तुम्हाला काहीच कळत नसेल. कसं कळत नसेल? आम्ही काय मंगळावर जन्मलो काय? तुम्हीच मायबाप आहे आणि काय कळत नाही? याला काय जादू छू मंतर लागते का हे समजायला? या गोष्टी कोणाला नाही कळत, लहान लेकराला कळते ना. तर ते ताई पण म्हणे, ती भगिनी पण म्हणे, भंतेजी असं असं. तर ती एक छोटीशी मुलगी होती बघा, त्या ताईसोबत तिचीच एक छोटीशी मुलगी होती, 10 वर्षाची असेल, 10-12 वर्षाची. ती बोलता बोलता मला म्हणे, भंतेजी माझ्या पप्पाला मारता का म्हणे तुम्ही? मी म्हटलं बाबा तसे काम करत नाही बाई मी. म्हणजे हे यासाठी सांगतो, त्या पोरीची सायकोलॉजी बघा ना, मानसिकता बघा. त्या लहान लेकराच्या मनात बापाबद्दल अशी चीड निर्माण झाली. तो बाप रोज मारत असेल त्या आईला, ही पाहत असेल चिमुकली, लेकरं पाहतात ना हो, आणि लेकरावर परिणाम होतो का नाही? मग बिलकुल परिणाम होतो. आणि त्यामुळे तुम्हाला सांगतो बघा, भगवान बुद्ध म्हणाले की बहिणीसारखं सुद्धा राहिलं पाहिजे. उद्धट बोललं नाही पाहिजे, उद्धट बोलत नाही. बहिणीसारखी असलेली कौतुक करते, आज्ञाधारक असते, लज्जाशील असते, म्हणजे सिलवान असते, संयमशील असते, पतिव्रता असते ती. त्यानंतर 6वं सांगितला प्रकार भगवंताने सखी सारखी. सखी समजते का? सखी म्हणजे मैत्री, सखा म्हणजे मित्र. समजत नाही तुम्हाला? बापा तुम्हाला काय नाही समजत. तर भगवान म्हणाले 6वी पत्नी आहे कोणासारखी? सखी सारखी, मैत्रिणी सारखी. तर ती कशी? तर पती जेव्हा जेव्हा भेटेल, म्हणजे कामावरून आले पती राया, गावावरून आले, आता कार्यक्रमावर घरी गेले, जे इकडे आले नसतील तुमच्या सोबतचे जोडीदार, तर प्रसन्न चित्ताने हसतमुख राहून स्वागत करणारी, वा वा या 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 बसा, पाणी देते नाही का, बसा म्हणते. चेहरा जरा नाराज दिसते का, हातपाय दाबून देऊ का, डोकं दाबून देऊ का, नाही तर तुमचा गळा दाबू का म्हणते. कुठं गेले होते, तुमचा गळा दाबू का म्हणते. जर असं म्हणणारे असेल तर काय ती सखी सारखी आहे का? मग तर सखी सारखी असेल तर भगवान बुद्ध म्हणाले पतीला भेटेल तेव्हा प्रसन्न होणार. नाही तर आपल्या माणसाला आपले माणसं भेटल्यावर प्रसन्न व्हावं का नाही? नाही तर एकदमच फॉर्म करत असाल तुम्ही भेटल्यावर, तर घरी तरी जावा वाटत असेल का कोणाला बापा? म्हणून पतीला भेटल्यावर प्रसन्न होणारी, आनंदी होणारी आणि कुलीन, एकदम कुलवान काय म्हणतात त्याला ना, इज्जतदार नाही का, आणि सिलवान, पतिव्रता आणि गुणवान आणि उत्साही, कामधंद्यामध्ये उत्साही. जसं आता थोड्या वेळापूर्वी तुम्ही पाहिलं आळशीन काम कटाळी, तर ही सखी कशी? उत्साही. काम करण्याच्या बाबतीमध्ये तुम्हाला चपात्या बनवून देऊ का, पुरणाची पोळी बनवून देऊ का, नाही तर करून खायचं असेल तर तुम्ही तुमचं पहा, आणि मला नाही आता एवढा वेळ असते का कुठं, झोपतो. अरे बापा, अहो छोट्या छोट्या गोष्टीनं लय गणित बिघडत असेल हो. लोकांचे प्रॉब्लेम लोक सांगतात आम्हाला. मी म्हणतो बापा कसंच कळत नसेल. आपलाच विचार करायचा असतो का संसारामध्ये? आपलाच विचार कर, पुरुष असो की स्त्री असो. अहो घरादाराचा विचार केला पाहिजे, दोघांचाही विचार केला पाहिजे. प्रत्येकाला भावना आहेत.
स्त्रियांनी पण भावनांचा विचार केला पाहिजे, पुरुषांनी सुद्धा भावनांचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून 6वी आहे सखी सारखी, आणि 7वी आणि शेवटची सांगितलं भगवंताने दासी सारखी. कोणासारखी? दासी म्हणजे मोल करीन. अरे बाबा, दासी सारखी सेवा करणारी समजा, नाही का? तर दासी सारखी कशी? क्रोधित न होणार, क्रोधित न होणार. हे लय अवघड आहे बापा. क्रोधित न होणारी, काही जरी झालं तर सहनशील असणारी. काही जरी म्हणजे असंही नाही सांगितलं की सहनच करावं, हा मारा म्हणून अशी पाठ पुढे करावं असंही शिकवलं नाही भगवंतानं. इकडचं गणित बिघडलेलं असेल तर त्यांची सोय लावा व्यवस्थितपणे, पण त्याचे दुष्परिणाम होणार नाही याची दक्षता बाळगाव, तुटणार नाही याची दक्षता बाळगून सोय लावाव. जशी आई लेकराची सोय लावते तशी, बरं का? नाही तर बापा भंतेजीनं सांगितलंय सोय लावा, अर्थाचा अनर्थ करू नका, नाही तर गणित बिघडते. म्हणून दासी सारखी क्रोधित न होणारी जी आहे, शांत स्वभावाची जी आहे, शांत. सुजाता शांत होती का? सुजाताला काय बोलले भगवान बुद्ध? अनाथ पिंडकाला बोलताना काय म्हणाले? कोणता शब्द वापरला? गोंगाट, मासेमारी करणारे, पण नाही का, कल्लोळ करणाऱ्यापैकी. तर भगवंतानं सांगितलं शांत, क्रोधित न होणारी, सुस्वभावी, सहनशील, द्वेषरहित आणि सेवाभावी असलेली जी आहे तर ती दासीप्रमाणे असते. तर भगवंतानं तिला विस्ताराने सांगितलं, मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलं. आणि भगवंतानं तिला सांगून झाल्यावर विचारलं, मग सुजाता या 7 पैकी तू कोणत्या प्रकारात मोडते? सुजातानं खाली मान घातली, म्हणे भगवान तुम्हाला काय सांगू मी कशी आहे ते, सांगण्याचा विषयच राहिलेला नाही, माफ करा म्हणे भगवान. 3दा वंदन केलं आणि भगवंताला म्हणे भगवान मी तर वदकाप्रमाणे पण आहे, मी तर चोरणीप्रमाणे पण आहे, मी तर मालकिनीप्रमाणे पण आहे, पण आता मी मात्र आईप्रमाणे, बहिणीप्रमाणे, सखीप्रमाणे आणि सर्वात जास्त दासीप्रमाणे बनून राहील आणि माझ्या घरादाराचं भविष्य उज्ज्वल करेल, माझ्या परिवाराला सुख शांती देईल. माझं काय चुकते याच्याकडे मी लक्ष केंद्रित करेल आणि माझ्या काया वाचा मनाने ज्या ज्या काही चुका होतात आणि माझ्यामुळे जर घरदार गोत्यात येत असेल, माझ्या संसाराची गाडी जर बिघडत असेल, पंक्चर होत असेल, तर काही जरी झालं तर अगोदर मला स्वतःला विचारेल मी की माझं काही चुकते का याच्यात. नाही तर मग काय झालं, मग काय झालं म्हटलं की गाडीचा टायर फुटला म्हणून समजा, तर टायर फुटवून घेऊ नका. पुरुषांनी सुद्धा टायर फुटवू नका आणि स्त्रियांनी पण टायर फुटवू नका. व्यवस्थितपणे गाडीची दोन्ही चाकं ठेवा, समान हवा ठेवा, कारण संसाराची चाकं म्हणता का नाही तुम्ही, तर दोन्ही चाकं व्यवस्थित असेलच संसाराची गाडी पुढे जाईल ना. का एक चाक ट्रॅक्टरचं आणि एक रिक्षाचं चालले तर लावले तर चालेल का गाडी बरोबर? म्हणून जबाबदारी एकाचीच आहे का कोणाची? ना एका पुरुषाचीच जबाबदारी असते ना फक्त स्त्रीचीच जबाबदारी असते. जबाबदारी दोघांची पण असते. दोघांकडे पण असावा लागतो विश्वास, दोघांकडे सुद्धा असावे लागते सहनशीलता, दोघांकडे सुद्धा असावं लागते ते प्रेम. जसं पत्नीकडून स्त्रीकडून पुरुष अपेक्षा करतात की स्त्रियांनी पतिव्रता राहावं, तर हे तर आपल्या देशात एका धर्मानं शिकवलं, स्त्रियांवर लादून दिलं की स्त्रियांनी कसं असावं, पतिव्रता असावं. पण याच्याबरोबर लोकांनी शिकवलं नाही की पुरुषांनी पण पत्नीव्रता राहावं. पण भगवान बुद्धाने शिकवलं, जसं सुजाताला स्त्रियांच्या बद्दल शिकवलं की 7 प्रकारच्या भार्या असतात, तर पुरुषांना सुद्धा शिकवलं की तुम्ही सुद्धा पत्नीव्रत राहिलं पाहिजे. जसं स्त्रियांनी आपली इज्जत सांभाळली पाहिजे तसं पुरुषांनी सुद्धा आपली इज्जत सांभाळली पाहिजे. जसं स्त्रियांकडून तुम्ही अपेक्षा करता की तिने घराच्या बाहेर गेले नाही पाहिजे, तर पुरुषांना सुद्धा भगवंताने शिकवलं तुम्ही सुद्धा घराच्या बाहेर जाता कामा नये. कारण गाडीचं कोणतंही एक चाक जर कमजोर झालं तर गाडी बरोबर चालू शकत नाही. म्हणून प्रामाणिकपणा,
विश्वास, एकमेकांना समजून घेणे, मॅच्युरिटी पती पत्नींमध्ये असली पाहिजे. त्याच घरातले लेकरं बिघडतात ज्या घरातले त्या लेकरांचे मायबाप बिघडलेले असतात. म्हणून हातानं फजिती करून घेण्यात अर्थ नाही काही. ज्या कोण्या मायबापाला आणि घरातल्या लोकांना वाटते की आमच्या घरातले लेकरं चांगले निघावेत, त्या सगळ्या घरातल्या वडीलधाऱ्या लोकांनी, पती असेल, पत्नी असेल, आई असतील, वडील असतील किंवा ज्येष्ठ कोणी असेल, त्यांनी स्वतःला अगोदर चांगलं बनवलं पाहिजे. ज्या अर्थी तुम्ही असं दुसऱ्याकडे एक बोट करता, आपल्याकडे 4 बोट असतात, त्याचंही ध्यान ठेवलं पाहिजे. नाही तर असंच करते पहा, तिचं चुकते म्हणते, त्याचं चुकते म्हणते, असेच करतात लोक बघा. आणि हे 4 बोट सांगतात, ते तर एकच पट चुकतात. तू तर 4 पट चुकतो, तू तर 4 पट चुकते, तू तर 4 पट चुकते. पण आपलं ध्यान राहते याच्याकडं, यांच्याकडं नसते. म्हणून यांच्याकडं ध्यान द्यावं, आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करावं आणि आपल्याला चांगलं बनवावं. बघा, लोक हसण्यासाठी तयार असतात, म्हणून हातानं आपले हसं करून घेण्यात अर्थ नसतो. आपण किती ज्ञानी आहोत, किती पंडित आहोत, कोणत्या जाती धर्माचे आहोत, किती श्रीमंत आहोत, किती सुंदर आहोत, हे सर्व गौण आहे. तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही गुणवान आहात की नाही, तुमच्यामध्ये समजदारपणा आहे की नाही, तुमच्यात प्रामाणिकपणा आहे की नाही, तुमच्यात शील आहे की नाही, तुम्ही बुद्धाच्या विचाराप्रमाणे वागता की नाही, धम्माचं आचरण करता की नाही, दान पुण्य करता का नाही, ध्यान करता की नाही, स्वतःवर लक्ष केंद्रित करता की नाही, ह्या गोष्टी मात्र अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून स्वतःला सिद्ध बनवा, स्वतःला बौद्ध बनवा, चारित्र्य संपन्न बना. आणि त्यामुळे तुम्ही स्वतः जर घरामध्ये तुमच्या बौद्धमय वातावरण तयार केलं स्त्रियांनी, तर घर घरात राहते. आम्ही आल्यावर महिलांना विचारलं, बापा तुमच्याकडे काही आहे का असं, आधी इधर आधी उधर. नाही तर लय ठिकाणी आम्ही पाहतो, भीम के लखते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर, अर्ध्यापेक्षा जास्त उधर. आणि याच्यावर नाचणारे लोक आपले पोर, त्यांना हे कळत नाही आपण नाचतो कशावर. नाचतात ना लोक. आणि त्यामुळे बाकीच्या गोष्टी सगळ्या गौण आहेत. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलवरती अशा विविध विषयांना अनुसरून प्रवचन असतात. सुंदर सुंदर बुद्धाची वाणी असते, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांशी संबंधित उपदेश प्रवचन असतात. म्हणून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करावे, प्रवचनं लाईक करावेत, कमेंट्स करत राहाव्यात. आणि जे प्रवचनं सुंदर सुंदर सर्वच प्रवचनं आहेत ते तुम्ही ज्या ग्रुपमध्ये असाल, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा वेगवेगळ्या ठिकाणी असाल सोशल मीडियावरती, तर तिकडं शेअर करत राहावेत. तुमचं एक क्लिक कुणापर्यंत तरी बुद्धाचा परिवर्तनवादी विचार पोहोचवू शकतो. म्हणून डाटा वाया जाण्यापेक्षा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आमचं दी ग्रेट हॅपीनेस नावाचं यूट्यूब चॅनल आहे. मी पुनश्च एकदा भीमज्योती महिला मंडळाचं सन्मान करेल, स्वागत करेल, त्यांच्याप्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करेल. त्यांनी अत्यंत सुंदर असा हा कार्यक्रम इथे घडवून आणला. आम्हाला म्हणे भंतेजी संध्याकाळपर्यंत बोला. मी म्हटलं बापा हे ठिकाणावर राहिलं पाहिजे ना, सकाळी एका ठिकाणी, दुपारी एका दुसऱ्या ठिकाणी, संध्याकाळी तिसऱ्या ठिकाणी. आणि फोन करून पुन्हा म्हणते भंतेजी आराम करत जा म्हणते, तुम्ही आमच्याकडे तेवढं या, आम्हाला एकदा तारीख द्या आणि आराम करा म्हणते भंतेजी. मी म्हणतो बापा हा कोणता हिशोब आहे, आमच्याकडे या म्हणते, जास्त बोला बरं भंतेजी, खूप 2-3 घंटे बोला म्हणते आमच्याकडे आणि नंतर आराम करा म्हणते. आणि मग ते समोरचे तसेच म्हणू लागले. बघा असं खरं म्हणत नाही कोणी, बा आता ठीक आहे हरकत नाही, आमचे कार्यक्रम कॅन्सल करा ना आराम करा. हे बदलू बदलू बिघडू बिघडू रोज परेशान होते पहा, तुम्हाला काय सांगू. त्यामुळे तुम्ही सुद्धा समजून घेतलं पाहिजे. असे कार्यक्रम जेव्हा घडतात, एवढे मोठे लोक जेव्हा येतात, तेव्हा खरोखर मनस्वी खूप आनंद होतो आम्हाला. आपण स्वतः बदललो पाहिजे, तुम्ही बदलला पाहिजे. त्यामुळे हे पोटतिडकीनं सांगतो बघा, त्रास तर आम्हालाही होतो, भगवंतालाही झाला, बाबासाहेबांनाही झाला. जे लोक काम करतात त्यांना त्रास होतोच होतो. जे कामच करत नाहीत त्यांना काय ढेकळाचा त्रास होईल. ते घरात बसून म्हणते यांना काय लागलं म्हणते,
त्यांना काय गाडी चालवावं लागत नाही, त्यांना काय गाडीत बसून राहावं लागत नाही, कार्यक्रमात बसून राहावं लागत नाही, त्याला काय दान धर्म करावं लागत नाही. आणि म्हणून बघा, चांगल्या लोकांना त्रास देणारेही लोक असतात. म्हणून काही लोक आम्हालाही त्रास देतात, पण आम्हाला ते सांगण्याचा काही विषय नाही आहे. मी तर नेहमी म्हणतो, त्या झाडाला लोक दगड मारतात ज्याला फळं लागतात. आणि म्हणून असे किती करुणानंद भंतेजी येतील जातील तेही कमी पडतील, एवढे अनंत उपकार आपल्या बाबासाहेबांचे आपल्यावरती आहेत. रमाई झिजली, बाबासाहेब झिजले, 4 मुलं आपल्यासाठी जाऊ दिले. 3 मुले मुलगी पत्नी मातीमध्ये गेली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली, तरी त्या युगंधराने परवा नाही केली. 3 मुले, राजरत्न, गंगाधर आणि रमेश, बाबासाहेबांचे मुलं होते, ज्यांनी आपल्याला हे सोन्याचे दिवस आणले आपल्या वाट्याला, ज्यांच्यामुळे गाडी घडी हे सोन्याचे दिवस, कपडे वस्त्र माडी सगळं जे उपभोगताय तुम्ही, नोकऱ्या, सोनं चांदी माणिक मोती, हे केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त कोणामुळे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे. हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे, हे कधी विसरता कामा नये. कर सको तो अपनी वाणी में कुछ असर पैदा करो, रुख हवाओं का बदल दे वो हुनर पैदा करो, और तुम्हें सम्मान से जीना है अगर इस देश में, तो हर घर में एक अंबेडकर पैदा करो, एक एक अंबेडकर पैदा करो जो स्वाभिमानी होगा, जो स्वाभिमानी असेल असे नर घरामध्ये पैदा करा. लाचार लेकर जन्माला घालू नका, स्वतःही लाचार बनू नका. बाबासाहेबांचं इमान राखा. 3 मुलं गेले, हिंदू नावाची एक मुलगी गेली आपल्या बाबासाहेबांची, रमाई भर तारुण्यात गेली सोडून बाबासाहेबांना. गुडघा फ्रॅक्चर झाला होता, मणक्याचा त्रास होता, कमरेचा त्रास होता, डायबिटीज झालेला होता, स्वतःचा विचार केला नाही. प्रोफेसर होते सिडनेहम कॉलेजला, सोडून दिली नोकरी, वकिली करत होते, समाज कार्य करताना वेळ कमी पडत नाही, सोडून दिली नोकरी, रोज प्रवास करत होते, जे भेटेल ते खात होते, राबले, संपूर्ण जीवन समर्पित केलं, संपूर्ण परिवार कुर्बान केला आपल्यासाठी. हे गोरे गोमटे जे आज आपण दिसतो, नाकात हातात कानात पायात बोटात जिकडं म्हटलं तिकडं सोनं सोनं, सोन्यानं भरली ओटी, ही बाबासाहेबांना सोन्यानं आपली ओटी भरली. हे इमान आपण राखलं पाहिजे. आणि हे धम्म कार्य, बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं धम्म कार्य तुमच्या माध्यमातून चालत राहिलं पाहिजे. त्यासाठी नेहमी नेहमी विहारात जात राहा, असे कार्यक्रम घडून आणत राहा, बौद्ध संस्कृतीला जपत राहा. आधी इधर आणि आधे उधर आपल्या डोक्यातलं काढून टाका. पंचशील पालन करत राहा, रोज अष्टशील पालन करा. आठवड्यातून 1 दिवस भिक्षूंना, चांगल्या विनयधारी सिलवान भिक्षूंना बोलवत राहा, दान धर्म करत राहा. आणि आपल्या लेकरा बाळांवर चांगले संस्कार टाका. शिक्षणासोबत लेकरांना संस्कार द्या. आज घराघरात शिकलेले लेकरं दिसतात, पण संस्कारी लेकरं फार कमी दिसतात. बघा, तुम्ही अनुभवत असाल, शिकलेले आहेत भरपूर, डिग्र्या घेतलेल्या आहेत, नोकऱ्या आहेत, मोठमोठं पॅकेज आहे, परंतु बुद्ध बाबासाहेबाचा गंधही नाही बघा लेकरांना. काही आहे की नाही अशी परिस्थिती? बिलकुल गंधही नाही, बुद्ध बाबासाहेबांच्या विचारांचा गंधही नाही असे लेकरं आहेत. आणि त्यामुळे तुम्ही जबाबदार आहात लेकरांना शिक्षण देण्यासाठी. जसं तुम्ही तन मन धन कुर्बान करता, फोकस करता, लक्ष केंद्रित करता, तसंच लक्ष तुम्ही त्यांच्यावर धम्माचे संस्कार देण्यासाठी करा. तरच येणाऱ्या पिढ्या तुमचा मान सन्मान करतील, तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतील. नाही तर येणाऱ्या पिढ्या म्हणतील, आमच्या अगोदरचे शंड होते, आमच्या अगोदरचे बेमान होते, आमच्या अगोदरचे लाचार होते, असं येणाऱ्या पिढीने तुम्हाला म्हणू नये. त्यामुळे तुम्ही जागे असले पाहिजे, सावध असले पाहिजे. जाग असाव हे भीमाचं पिल्लू, जाग असाव, पुढारताना कधी कुणाच्या मागे मागे नसावं, पुढारताना कधी कुणाच्या मागे मागे नसावं. जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं. भीम ज्योती महिला मंडळासारखं जाग असावं भीमाचं पिल्लू. म्हणून पुनश्च एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आणि तुम्हा सर्वांच्या प्रती मी
विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। तुम्हा मंगरुळपीर वासियांनी आम्हाला इथे बोलावलं, आम्ही आमच्या बोलण्यातून बौद्ध समाजाचं आणि इतरांचंही प्रबोधन व्हावं म्हणून हे बोललो आहे। कोणावरती टीका टिप्पणा करण्याचा, व्यक्तिगत कोणाला दोष देण्याचा आमचा बिलकुल हेतू नव्हता। बुद्धाची वाणी, धम्माची वाणी हे तुमच्यापर्यंत सांगण्यासाठीच आम्ही हे जीवन समर्पित केलेलं आहे। तेव्हा निश्चितपणे हा उपदेश तुमच्या कामी पडेल, तुम्ही ध्यानात घ्यावा, चिंतन करावं आणि आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करून माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो। भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। भवतु सब्ब मंगलम रक्षन्तु सब्ब देवता सब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि।